जरांगे पाटील उपोषणावर बसतात. समृद्धी महामार्गावर मराठा समाज आक्रमक. अंतरवाली सराटीमध्ये भर उन्हात उपोषण. समृद्धी महामार्गावर रस्ता रोकोमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा. सरकारला आंदोलनकर्त्यांचा इशारा. अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी भर उन्हामध्ये उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्या उपोषणाच्या निर्णयाचे पडसाद राज्यभर उमटत असून जालना जिल्ह्यात मराठा बांधवांनी तीव्र आंदोलन करत आपला रोष व्यक्त केला. जरांगे पाटील यांनी मागील 10 महिन्यांपासून शासनाकडून ठोस निर्णय होत नसल्याचा आरोप करत कठोर भूमिका घेत भर उन्हामध्ये उघड्यावर उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या या निर्णयानंतर समृद्धी महामार्गावर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी रस्ता रोको आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी माध्यमांशी बोलताना शासनाला सज्जड इशारा दिला. उपोषणादरम्यान जरांगे पाटलांच्या प्रकृतीला काही बरे वाईट झाल्यास त्याची जबाबदारी शासनाची राहील. त्याचे गंभीर परिणाम संपूर्ण महाराष्ट्रात उमटतील असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. तसेच शासनाने लवकरात लवकर मराठा समाजाच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान रस्ता रोको आंदोलनामुळे समृद्धी महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस प्रशासनाने आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून शांततेचे आवाहन केले. पोलीस प्रशासनाच्या विनंतीला मान देत आंदोलनकर्त्यांनी अखेर आपले आंदोलन तात्पुरते मागे घेतले. मात्र शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास पुढील काळामध्ये आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही मराठा समाजाच्या बांधवांनी यावेळी दिला. गेल्या सातत्यानं 3 वर्षापासून आमचा आरक्षणाचा लढा चालू आहे. कारण मागच्या वेळेस वाशीला गेलो, मुंबईला गेलो, त्यावेळेस शासनानं आम्हाला JR काढला, तोही फर्स्ट डिग्रीचे काढला. पण आता 2 सप्टेंबरला गेलो, तो JR आम्हाला चांगला काढला, परंतु त्याची आजपर्यंत अंमलबजावणी नाही झाली. कारण आम्हाला आज त्या त्याची SOP तयार नाही झाल्यामुळे आम्हाला आज कोणतेही कुणबी सर्टिफिकेट त्याच्यावर JR नुसार मिळत नाही. आणि आमचे जे कुणबी सर्टिफिकेट मिळाले तेही प्रशासन व्हॅलिडेट करीत नाही. कारण हा मराठाला काय म्हणजे जाणून बुजून परेशान करण्याचं सरकारने लावलंय. आणि गेल्या झाले 10 महिने JR काढून सरकार आज करू, उद्या करू, परवा करू असे 10 महिने उलटून जाऊन सुद्धा सरकारनं आजपर्यंत काहीच नाही केलं. त्याच्यामुळे दादानं आज निर्णय घेतला, आम्ही अग्नी दिव्य असं अमर उपोषण करणार आहे. ना पाणी ना काही आणि इतक्या टेम्परेचरमध्ये ते उपोषण करणार तर हा मराठा समाज ते कदापि सहन करणार नाही. त्याच्यामुळे आज आम्ही थोडं स्वरूपात आंदोलन केलं, प्रशासनाला मदतही केली. बाबा जर तुम्ही येत असाल तर आम्ही थांबतो, या लवकर त्याच्यावर निर्णय घ्या आणि आमच्या दादाला वाचवा. नाही तर अन्यथा जर तुम्ही जर उद्या जर दादाला काही झालं तर हे महाराष्ट्राला परवडणार नाही आणि महाराष्ट्र सरकारलाही परवडणार नाही. कारण आम्ही आज लढतो कोणत्याही एका नेत्यासोबत ना कोणत्या सोबत. जर जो आपला बाप आहे, जो शासन आपला बाप आहे, त्या शासनालाच बोलणार ना. कारण काय म्हणते बाबा शिंदे साहेबाला सपोर्ट करतात, याला सपोर्ट करतात, या मंत्र्याला बोलतात. अरे तुमचे 2 मंत्री आले, तुम्ही आले, पण खरं ना तुम्ही आता येता वापस आता विचारतो, आम्ही विचारून करतो. कारण आम्हाला तुम्ही आजही तसंच करणार, उद्याही तसंच करणार. त्यामुळे दादानं काल निर्णय घेतला, मी अमर उपोषण करणार. कारण त्याच्यामुळं आज आहे समाजाला सहन नाही झालं, त्याच्यामुळं आम्ही आज रस्त्यावर उतरलो.